संजय गरुड भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। संजय गरुड राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत। थोड्याच वेळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करतील। गरुड 35 वर्षांपासून शरद पवार यांच्या सोबत होते। गिरीश महाजन यांच्या ऑफर नंतर संजय गरुड भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। एकनाथ खडसे यांना गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा धक्का दिलाय। यशवंतराव चव्हाण सेंटर इथे संध्याकाळी पक्षप्रवेश होणार आहे। संजय गरुड भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। संजय गरुड राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, 35 वर्षांपासून शरद पवार यांच्या सोबत असणारे संजय गरुड आता भाजपमध्ये जातात। किती मोठा राष्ट्रवादीला धक्का? निश्चितच तृप्ती, ज्या प्रकारे आपण पाहत आलो की गिरीश महाजन विरोधातील एकनाथ खडसे जो वाद होता तो सातत्याने आपण पाहिलेला आहे आणि एकमेकांना धक्का तंत्र देण्याची जी प्रथा आहे ती आता गिरीश महाजन यांनी कायम राखलेली आहे। कारण राष्ट्रवादीमध्ये गेल्या 35 वर्षांपासून असलेले संजय गरुड जे गेले 4 टर्म विधानसभा लढत होते, मात्र सातत्याने पक्षातील कुरघोडीमुळे कुठेतरी गिरीश महाजनांविरोधात त्यांना पराभव पत्करावा लागला होता। याशिवाय महत्वाची बाब म्हणजे येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा कुठेतरी आपलं तिकीट कापलं जाईल अशी भीती त्यांना होती। त्यामुळे पंचायत समितीतील बहुतांश सदस्यांसहित संपूर्ण कॅडर घेऊन आता संजय गरुड जे आहेत ते भाजपमध्ये आज प्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादीसाठी निश्चितच मोठा धक्का मानला जात आहे, कारण ज्या ठिकाणी हा पक्ष प्रवेश होत आहे त्याच यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पाठीमागील बाजू असलेल्या हॉटेल ट्रायडन मध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे आणि एकीकडे सर्वपक्षीय महाविकास आघाडीतील पक्ष ज्यावेळी बांधणी करत आहेत, दुसरीकडे त्याच महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचं काम भाजप करत असताना पाहायला मिळत आहे। निश्चित चेतन, धन्यवाद या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।